टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बच्चू कडू यांच्या 7/12 कोरा यात्रेचा आजचा 6वा दिवस आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सध्या बच्चू कडू फिरत आहेत आणि शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन जे आहे ते शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतानाच आपल्याला पाहतो। स्वतः डवरणी केलं त्या ठिकाणी फवारणी बच्चू कडू करतायत। भाऊ काय सांगणार, काय अनुभव आहेत? बांधावर जातायत, स्वतः तुम्ही आता फवारणी या ठिकाणी करतायत, काय कारण आहे? हे शेतकरीच आहे, हे काही मजुरांना सांगितलं नाही आहे। हे शेतकरी, काय नाव तुमचं? ज्ञानेश्वर रामचंद्र राठोड। आता हे स्वतः फवारणी करतं, स्वतः मजुरी करतं, म्हणून थोडी मजुरी वाचतं, पण हे यांची मजुरी नाही पकडत। म्हणजे फवारणीवाला 300 रुपये रोज घेतं आणि औषधीचा खर्च अलग, म्हणजे निवड फवारणी जर मारतो आपण तणनाशक, काय झालंय का तणनाशक मारू नका असं सरकार म्हणतं, कुठं कुठं बॅन पण आणलेलं आहे SBD नवीन जे काही आपण पाहतोय। पण तणनाशक जर मारलं नाही तर मजुरीचा खर्च खूप जास्त येतं आणि मग तो मजुरीचा खर्च येऊ नये म्हणून ही फवारणी वापरली जाते। पण सरकारचं असं म्हणणं आहे का मारू नका, त्याच्या कॅन्सर गिन्सर होतं वगैरे असं जे म्हणतात। मग माझं असं म्हणणं आहे ठीक आहे, नाही मारत ना आम्ही, मग मजुरीचा खर्च तर द्या। जबाबदारी काय आहे? सगळ्या जगाले विषमुक्त धान्य द्यायची जबाबदारी फक्त एका शेतकऱ्यानंच घ्यायची। सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे की नाही? सरकारनं जबाबदारी उचला, आम्ही विषमुक्त शेती देऊ, मजुरीचा खर्च द्या, आमच्या शेणखताले तुम्ही सबसिडी द्या, म्हणजे आमचा दुधाचा धंदा एक चांगला होईल आणि शेतीला खतही चांगलं भेटल आणि विषमुक्त शेती पण भेटल। म्हणजे तुम्हाला जे काही भेटणार खाद्य ते सुद्धा विषमुक्त भेटणार, म्हणजे हे सगळं सर्कलच दुरुस्त होऊ शकते। पण तुमचं असं म्हणणं आहे तुम्ही मरा, पण आम्ही नाही मेलो पाहिजे, खाणारे मेले नाही पाहिजे, पिकवणारा मेला तर चालतं या देशामध्ये। आणि मग त्याच्यासाठीच आमची पदयात्रा आहे। काय होतं, या शेतकऱ्यांना व्यक्त होता येत नाही आणि हे मोठी अडचण आहे, यांना व्यक्त होता आलं पाहिजे। तुम्ही समस्या जाणून घेताय। दुसरीकडे तुमची यात्रा सुरू असताना अकोला जिल्हाध्यक्ष वसू जे आहेत त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे की ज्वारीच्या खरेदी संपूर्ण भ्रष्टाचाराला विधानसभेत हा मुद्दा घातलेला आहे, अमोद मिटकरींनी लावून धरला। आरोप सिद्ध झाला तर त्यांना पदावून काढल्या जाईल, पदावून राहणार नाही। असा कोणी जर शेतकऱ्याला लुबाडत असेल तर त्याचा पक्षाशी काही संबंध राहणार नाही। आता आरोप झालेला आहे, सिद्ध झाला तर कारवाई करू आपण। आणि दुसरी गोष्ट, हा जो करप्शन आहे, जे प्रकार आहे का शेतकऱ्याचा 7/12 लावायचा आणि व्यापाऱ्यानं केंद्रावर खरेदी करायची, हे पूर्ण महाराष्ट्रातच आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं वातावरण आहे। आणि हे सगळं वातावरण सगळ्या महाराष्ट्रातलं जे करप्शन आहे, जे आम्ही त्याच्यासाठी म्हटलं होतं, मी सुद्धा मागणी केली होती का नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन तलाट्याला पाठवा, तुमच्या कोतवाल्याला पाठवा का त्याच्या घरी ते धान्य आहे का नाही आहे। साधी गोष्ट आहे, त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करा, मी नोंदणी केली, माझं तूर खरेदी करा म्हणून, पण त्याच्या घरी तूर आहे का नाही आहे पाहायला किती वेळ लागतो? मग हे सरकार करत नाही। हे सगळ्या इकडे हे करप्शन चालू आहे आणि ते मोडीत काढलं पाहिजे। बच्चू कडू हे होते अकोला जिल्ह्यातले जिल्हाध्यक्ष जे आहेत ते वसू यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे ज्वारीमध्ये। त्यांच्यावर जर आरोप सिद्ध झाला तर त्यांना पक्षातून हकालपट्टी करू अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, दिग्रज, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।